आयुष्यभर ज्याची सावली तुला नको होती, या व्यक्तीच्या सुतकाला तू येशील की नाही याची काही खात्रीही नव्हती. म्हणून मग विचारून बघायचं ना. परस्पर तूच सगळं ठरवतोस का? नाही म्हणजे ठीक आहे, तो तुझा आणि अलका वहिनींचा प्रश्न होता. मी काही इथे भूतकाळ उकरून काढायला नाही आली आहे. ज्या कामासाठी आली आहे ते थेट बोलूया. प्लीज, माझ्याकडे वेळ नाही. राजकुमारला काय धमकी दिलीस? धमकी मी राजकुमारला दिली. काय धमकी दिलीस? राजकुमारला ना गैरसमज करून घेण्याची जुनी खोड आहे. धमकी मी नाही, धमकी त्याने दिली. मी बाप म्हणून फक्त चोख उत्तर दिलं त्याला. राजकुमार माझा मुलगा आहे, तेव्हा तू जर का त्याला धमकी दिलीस तर ती धमकी मला दिल्यासारखी होते, लक्षात ठेव. मग सावली पण माझी मुलगी आहे. तिला जर कोणी आडवं गेलं ना, तर मी काय करू शकतो याचा तुमच्या खानदानाला जराही अजून अंदाज नाही. आणि मला एवढंही माहिती आहे, तू काही फक्त त्याची वकिली करायला इथे आलेली नाहीये, कारण तू तेवढी त्याला किंमतच देत नाहीस, नाही का? काहीतरी वेगळं आहे मनात. त्याबद्दल बोललीस तर बरं होईल. नाही, तू हुशार आधीपासूनच आहेस. बरं झालं तुलाच कळलं. एका प्रश्नाचं उत्तर दे. मी त्या दिवशी गुरुकुलातून गेल्यानंतर तुझी लेक तुझ्याशी काय बोलली? मी तिला सक्त ताकीद देऊन गेले होते. माझ्या सारंगच्या आयुष्यात आणि माझ्या घरात यायचा सुद्धा विचार करायचा नाही. तिचं जर का तसं काही प्लॅनिंग असेल तर माझ्याशी गाठ आहे. तिला तुझ्या घरात पायही ठेवायचं नाही, निश्चिंत राहा. या सोन्याच्या पिंजऱ्याची हाव नाही माझ्या लेकीला. ऐकून खूप बरं वाटलं, पण तिच्या डोक्यात जर का असा काही प्लॅन असेल तर मला ते चालणार नाही. मी काय करेन त्याची मला सुद्धा गॅरंटी नाहीये, आणि त्याला जबाबदार मी नसे ना, तू असशील. तेव्हा तुझ्या लेकीला कसं आणि काय समजावून सांगायचंय ते तुझं तू बघ. आपण फक्त प्यादी आहोत तिलोत्तमा. हे तिच्या मनात आलं ना, तर आता तुझी काही मला इथे येऊन धमक्या देतीस ना, धमकी? हो, उद्या तूच इथे येऊन तिचा हात धरशील आणि तिला आदरानं इथनं घेऊन जाशील. मी आदरानं तुझ्या लेकीला माझ्या घरी घेऊन जाईन? हे या जन्मात काय, पुढल्या 10 जन्मात सुद्धा शक्य नाहीये. ती नाही येणार. माझ्या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही याची खात्री मी घेईन. बघू.